नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजचा व्हिडिओ हा पेसा अंतर्गत येणाऱ्या 13 जिल्ह्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफचा पार्ट 2 असणार आहे. पार्ट 1 मध्ये आपण अहमदनगर, पुणे, धुळे, जळगाव, अमरावती इत्यादी जिल्ह्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला होता. मित्रांनो, हा एक्सपेक्टेड कट ऑफ फक्त अराखीव पदाकरिता होता. उर्वरित जिल्ह्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ आज आपण पाहणार आहोत. कट ऑफ पाहण्या अगोदर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ आपल्यासाठी बनवत राहील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला पाहू आपण ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 65 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण या 8 जागा होत्या. रँकनुसार पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये 8व्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 191.2 इतके मार्क. तर ठाणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण अराखीव पदाचा कट ऑफ हा 191.2 जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 142 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण या 1 जागा होती. रँकनुसार पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 193.07 इतके मार्क्स होते. म्हणजे पालघर जिल्ह्याचा अराखीव पदाचा सर्वसाधारण कट ऑफ हा 193 पॉईंट जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 54 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण या 0 जागा होत्या. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा सर्वसाधारण अराखीव पदाचा कट ऑफ यावेळेस लागणार नाही. त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 268 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण या 25 जागा होत्या. रँकनुसार पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 25व्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 191.7 इतके मार्क्स आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्याचा अराखीव पदाचा सर्वसाधारण कट ऑफ हा 191.70 जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 123 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण या 2 जागा होत्या. रँकनुसार पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 193.32 म्हणजेच यवतमाळ जिल्ह्याचा सर्वसाधारण अराखीव पदाचा कट ऑफ हा 193.32 जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 119 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण या 10 जागा होत्या. रँकनुसार पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये 10व्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 192.73 इतके मार्क्स होते. म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये 10व्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 192.73 इतके मार्क्स होते. म्हणजे नांदेड जिल्ह्याचा राखीव पदाचा सर्वसाधारण कट ऑफ हा 192.73 जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 167 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण 7 जागा होत्या. रँकनुसार पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 7व्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 193.85 इतके मार्क्स आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा राखीव पदाचा सर्वसाधारण कट ऑफ हा 193.85 जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 158 जागा होत्या. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 158 जागा होत्या. तसेच अराखीव पदाच्या सर्वसाधारण 2 जागा होत्या. रँकनुसार पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला 190.88 इतके मार्क्स आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा अराखीव पदाचा सर्वसाधारण कट ऑफ हा 190.88 जाण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादी पेसा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांची तलाठीचे एक्सपेक्टेड कट ऑफ. हा कट ऑफ अराखीव वर्गाकरिता होता. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. मित्रांनो, जागा ह्या कमी जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहे आणि कमी झालेल्या आहे. त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच 1-2 मार्काने कमी जास्त होऊ शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.